मुंबई अहमदाबाद महामार्गावरील सोमटा या गावाजवळ महामार्गाच्या कडेला गवतात एक भला मोठा अजगर आढळल्यानंतर येथील ग्रामस्थांमध्ये घबराट पसरली। याबाबतची माहिती त्यांनी तातडीने लगेचच सर्पमित्र उमेश जाधव यांना दिल्यानंतर सर्पमित्र हे तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी या अजगराला सुरक्षितपणे पकडून त्याला त्याच्या नैसर्गिक अधिवासात मुक्त केले। हा भला मोठा अजगर पाहून अनेकांना धडकीच भरली। माहितीनुसार सोमटा गावाजवळ मुंबई अहमदाबाद महामार्गाच्या कडेला हा अजगर गवतात लपून बसलेला होता। सोमटा या गावातील नीता हाडल या महिलेला हा अजगर दिसून आला। ही महिला महामार्गाच्या कडेला आज 7 ऑगस्ट रोजी सकाळच्या सुमारास गवत कापत होती। ती महिला गवत कापत असताना तिला हा अजगर गवतात दिसून आला। या महिलेने त्वरित तिच्या घरी जाऊन सांगितले। त्यानंतर गावातील कैलास डवला यांनी सर्पमित्र उमेश जाधव यांना फोन केला। सर्पमित्र उमेश जाधव यांच्या सोबतच त्यांचे सहकारी सर्पमित्र निनाद अतकारी आणि सर्पमित्र अमित जाधव यांनी सुद्धा तातडीने सोमटा येथे जाऊन त्या बिनविषारी अजगर सापाला सुरक्षितपणे पकडले आणि त्याला त्याच्या अधिवासात जंगलात सोडून दिले। हा अजगर अंदाजे 6 ते 7 फुटाचा होता, तसेच तो बिनविषारी होता। मात्र अजगर हे मांसाहारी प्राणी आहेत आणि ते आपल्या शिकारीला पकडल्यानंतर पूर्णपणे गिळंकृत करतात। त्यांचे जबडे खूप मोठे आणि लवचिक असल्यामुळे ते मोठे भक्ष्य देखील गिळू शकतात। तर यावेळी सर्पमित्र यांनी शेतकऱ्यांना आवाहन केलं आहे। त्यांनी सांगितलं की सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की तुम्ही शेतामध्ये काम करताना थोडी काळजी घ्यावी। शेतात अथवा झाडाझुडपात काम करताना योग्य खबरदारी घ्या। पावसाळ्यामध्ये सापांचा धोका टाळण्यासाठी योग्य खबरदारी घ्या। तसेच तुमच्या परिसरात साप आढळल्यास जवळच्या सर्पमित्रांना कॉल करा, म्हणजेच त्यांच्याशी संपर्क साधा, असे आवाहन सर्पमित्र उमेश जाधव यांनी केलं आहे। मात्र बऱ्याचदा अशा सापांना रेस्क्यू करताना ते आक्रमक देखील होतात। यामुळे जर सर्पमित्रांना साप पकडण्याचं भलेही अनेक वर्षाचा अनुभव जरी असलं तरी सर्पमित्रांना देखील धोकाच असतो। त्यामुळे त्यांनी काळजीपूर्वक विषारी किंवा बिनविषारी अजगर सापांना हाताळावे।